पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरण दिग्विजय पाटील यांना जाणून बुजून टार्गेट केलं जाते। 1% भागीदार असल्यावर गुन्हा दाखल होतो, बाकीच्या 99% लोकांना सोडलं जातं। विभीषण लोमटे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। विभीषण लोमटे दिग्विजय पाटलांच्या वडिलांचे मित्र आहेत। या संदर्भात दिग्विजय पाटील यांच्या वडिलांचे मित्र विभीषण लोमटे यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। लोमटे कुटुंबीय माझ्यासोबत आहेत। दादा, कसा होता दिग्विजयचा, नेमकं इथं काय काय आहे दिग्विजयचं? अहो, ते मी विभीषण लोमटे एक एवढी वाईट बातमी मी आज ऐकतोय की मी मूळतः त्यांच्या वडिलाचा मित्र लहानपणापासून। तो दिग्विजय लहानाचा मोठा या गावात झाला। अतिशय प्रेमळ संस्कारी मुलगा आहे। साधा गादारात पोलीस आला नाही आणि जरी ह्या प्रशासनामधून या गृह खात्याने त्यांच्या गुन्ह्यात त्यांचं नाव घेतो गुन्हा दाखल केला असेल, किती वाईट गोष्ट आहे। त्या असे संस्कृत कुटुंब आहे की आयुष्यामध्ये गोरगरिबाची सेवा करणे त्यांचं आयुष्य केले। गृह खाते चौकशी करत नाही, काय नाही, त्यांचं बॅकग्राऊंड चेक करा। त्यांच्या वडिलावर तरी साधा 107चा गुन्हा आहे का? एक हादरा बसल्यासारखं झालेला आहे की दिग्विजय हा मुलगा तो नाहीच, म्हणजे तसं त्याच्यावर गुन्हेगारी प्रवृत्ती किंवा कुठल्या तरी त्याला गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा जो हा प्रयत्न चालू आहे तो अतिशय चुकीचा आहे। एकंदरीत हे सर्व राजकारण आहे आणि ह्या राजकारणामध्ये कोणीतरी कोणावर चिखलफेक करणे, त्याच्यामुळे कसं आहे, माझं मत आहे की दिग्विजय ह्याच्यामध्ये निर्दोष आहेत। दिग्विजय भैया सारख्या एक सज्जन मुलाला, जो शिकत आहे, संस्कारी मुलगा आहे, अतिशय शांत आहे, अशा मुलाला ह्याच्यामध्ये खेचणं हे चुकीचं आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, तेर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।